नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमान. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान जे लिडर्स आमच्या स्टुडियोन येता ते मन मोकळेपणान सगळे गजाली सगळे प्रश्नाची उत्तरां तुमकां जाय तशें दिता. पूण आयज अशें एक व्यक्तिमत्व आमच्या स्टुडियोन आसात जे कितलेशींच वर्सां आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन लोकां बरोबर कनेक्टेड आसात. तेंची सगळीं कामां ते करून घेत आसात. एक यूथ लिडर म्हणून वळखले वता आनी हालींच तेंचें नांव परत 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 जेन्ना मिनिस्ट्री दिवपाची आशिल्ली तेन्ना तेंचें नांव फुडें येतालें. पण काही कारणास्तव सद्या मिनिस्ट्री तांकां मेळ्ळी. आयज ते आमच्या स्टुडियोन आसात. तेंचे सगळ्यान पयलीं येवकार करुया आनी मागीर आमच्या इंटरव्यूक सुरवात करुया. संकल्प बाब, येवकार तुमकां आयच्या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. जशें हांवें म्हटलें की सगळ्यांची चाहूल आशिल्ली म्हणजे की मिनिस्ट्री तुमकांच मेळटली आनी तुमी त्या दोग जाणांच्या मदीं तुमचें नांव आसतलें. पूण तातूंत रमेश तवडकर आनी दिगंबर कामत हे सिनियर लिडरांक मिनिस्ट्री दिली वली. एज अ यूथ तुमी दिसतात सदांच सीएमा बरोबर दिसता आनी कॉन्स्टिट्युएन्सी कामां करतानाय दिसता. आनी तुमी खंयचीच चेअरमॅनशीप सुद्दां तुमकां ऑफर केली बालभवनाची, ती तुमी घेतली ना आनी मिनिस्ट्री म्हणून मेळटली म्हणूच रावली. खंय कितें जालें, कितें दिसता की मिनिस्ट्री एक्सपेक्टेड आशिल्ली आनी गावली ना? सगळ्यांक पयलीं हांव तुमकां सांगपाक सोदता, आयज जे हिसपान डेव्हलपमेंटाची कामां जी म्हाजी कॉन्स्टिट्युएन्सीन आसा, जी हांवें फुडाकार घेतलेलो आसा आनी जे हिसपान आयज आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंताचो सपोर्ट मेळटा, तेजे ब्लेसींग मेळटा, त्या प्रमाणे म्हाका जर विचारलें जाल्यार खरेंच तुमकां सांगता हांव खूब सॅटिस्फायड आसा. एज फार एज मिनिस्ट्रीच्या बाबतीन तुमी विचारताले म्हाका, सगळ्यांक दिसतालें कितें खंय तरी म्हाका मेळोंक शकता म्हणून. आनी आय वील ऑलवेज बी ग्रेटफूल टू द मिडिया, तुमचे चॅनल जावं या बाकीचे सगळे चॅनलां, बिकॉज तेंच्यांनी जो हायप केलो आनी तेंच्या लागून म्हाजें नांव खूब चर्चेन आसलेलें. आमचे प्रिंट मिडिया जावं बाकीचे आमचे मिडिया भाव जावं सगळ्यांनी म्हाका खूब सपोर्ट केलो. तेज्या लागून खरेंच हांव तेंच्या मना काळजानसून तेंचे हांव धन्यवाद म्हणटा. बट पॉलिटिक्सान तुमी जाणा हे वयर सकयल आसतात एन्ड वी हॅव टू गो हेड. आयज ना मेळ्ळी सुद्दां जाल्यार आय एम व्हेरी मच हॅपी, सॅटिस्फायड आसा, कित्याक कामां म्हाजी खंयच अडकून उरलेली ना. पूण आसले अपेक्षा आसलेली, सो अपेक्षा आसलेलीच, बट काही कारणाक लागून रिजन कितें कारण कितें सांगलें? कारण तशें कांयच ना. मागीर दिता तुका म्हणून सांगलें ते म्हाका दिता. पयलीं सुद्दां जेन्ना आमी जॉयन जालेले तेन्ना सुद्दां आमी अनकंडिशनली जॉयन जालेले आनी पूर्ण सीएम डॉक्टर प्रमोद सावंताचे विश्वासाचेर, तेज्या ब्लेसिंगाचेरूच आमी सगळे जाण भितर सरलेले. आमकां काय कमिटमेंट तेन्नाय नाशिल्लो, तेन्ना हो कमिटमेंट नासलो आनी तेन्ना आमी कसलो कमिटमेंटूय घेवन नासलो. सो आयज म्हाजे जे विचार आसलेले त्या प्रमाणे खंय तरी हांव सॅटिस्फायड आसा, कित्याक त्या प्रमाणे हांव कॉन्स्टिट्युएन्सीन काम करूंक शकलो. आयज खरेंच एक सॅटिस्फॅक्शन मेळटा, कितें येस लोकांक लागून हांव वावरता, लोकांक खंय तरी हांव जे डेव्हलपमेंट काम आसा तें करूंक शकता. आयज एक 2-3 कामां जी म्हाज्या कॉन्स्टिट्युएन्सीन आसा पळय, ती एक येदी व्हडली कामां हांवें हातीन घेतलेली आनी सीएमान ऑन फास्ट ट्रॅकाचेर ती कंप्लीट जावपाची. आतां थोड्याच दिसांनी आनी एक म्हयन्या भितर ऑलरेडी तेंचे फावंडेशन घालपाचें आसा. म्हणजे एक सगळ्यांक व्हडलें म्हणटा ते आमचे प्रायमरी हेल्थ सेंटर, जे आमचे खूब जाण म्हाजे अगेन्स्ट उलयताले, कितें बाबा तो बिश्टो फुटींग उलयता, केन्नाच जावचें ना, कित्याक ऑलरेडी चिखले आसा हॉस्पिटल. सो आसतना सड्याचेर कशें जातलें, बट आयज ती रियलिटी जाल्या. ऑलमोस्ट फायनल स्टेजीचेर आसा. बाय नेक्स्ट मंथ तेजें फावंडेशन जातलें. सो दॅट इज अ बीग अचिवमेंट. इट इज अ 25 बेडेड प्रायमरी हेल्थ सेंटर, जे आमच्या लोकांक, मुरगांवच्या लोकांक हेजो मॅक्सिमम बेनिफीट मेळटलो. त्याच प्रमाणे आमकां सदां सड्याचेर म्हणटा तो उदकाचो व्हडलो इशू आसा, कित्याक आमकां तें उदक म्हणटा तें 1-2 वरांत येता. सो आयज आमची ऑलरेडी फावंडेशन घातलें आसा, काम चालू आसा. 2 टँकी स्टार्ट केलेली, 800 क्युबीक मॅट्रिकेची 2, सो 1600 क्युबीक मॅट्रीक टन्साची थंयसर टँकी येतली. ते येयल्या उपरांत जे 2 वरां उदक येतालें, 1 वर 2 वरां, ते आतां आमकां कांय ना म्हटल्यार एक 6 ते 8 वरां तरी उदक लोकांक मेळटलें. सो दीस आर द थिंग्स वीच आर सॅटिस्फायड मी. त्याच प्रमाणे फिशरमॅन कम्युनिटी जी आसा तेंची जी डिंगी म्हणटा, बोटी म्हणटा पळय आमी, ते जे उदकान घेवन वयताले तांकां पावसाच्या टायमाचेर तांकां पार्किंग करपाक मेळना. ते पार्किंग करपाक लागून तांकां दुसऱ्या गांवांत वयचें पडटलें, वेलसांव, कासावले, हॉलान ते सायडीक. सो आतां तेंच्या लागून पार्किंगाक लागून ते एक ब्रेक वॉटर आनी WRDच्या डिपार्टमेंटच्या थ्रू ऑनरेबल मिनिस्टर सुभाष शिरोडकरान म्हाका खूब हेल्प करून तेजे भितर तो एक व्हडलो प्रोजेक्ट थंयसर तांकां लागून ब्रेक वॉटर थंयसर तयार जाता.
सो दीस आर द थिंग्स, मेजर थिंग्स. बेजीक गजाली नासल्यो म्हणटा कॉन्स्टिट्युएन्सीन. उदकाचे म्हटले तुमी, हॉस्पिटल नासले, ह्यो गजाली जाग्यार नाशिल्लो. ह्यो नासलीच न्हू ती गजाली. इन स्पायट ऑफ बीजेपी बीइंग इन पावर बिफोर आसून सुद्दां हे कोणें विचारूच करून नासले थंयसर. कांय ना. दीस आर ऑल टोटल न्यू प्रोजेक्ट जे हांवें म्हाज्या विचारधारेन लोकांक कितें जाय हे विचार करून ते थंयसर हाडलेले आसा. पूण दुसरी एक गजाल तुमी म्हटले की आपली कामां जाता, आपल्याक मिनिस्ट्रीची व्हडलेशें हें ना, सगळे मिडियान हायप केले, वॉट एवर इट इज. न्हू, मिडियान हायप करून ना. मिडिया, आय एम थँकफूल फॉर मिडिया. कित्याक मिडियाक लागून म्हाका खूब तेजो बेनिफिटूय मेळ्ळो. हांव ना म्हणना. मिडिया हॅज ऑलवेज स्टूड बाय मी एंड आय एम व्हेरी ग्रेटफूल टू देम. ओके. पूण तुमकां चेअरमॅनशीप दिल्ली, म्हणजे त्या तितूंतल्यान बालभवनाचे चेअरमॅनशीप फर्स्ट तुमकां दिलें, पण तुमी तें सुद्दां एक्सेप्ट करूंक ना, किंवा खंयची बाकीचे ना, म्हणजे फक्त मिनिस्ट्री खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशें बी कितें आहा? ना, तशें कांय ना. फक्त म्हाका कितें दिसलें कितें जातलें म्हणून, तेज्या लागून हांव. म्हणजे तुमी आशिल्ले आशिल्ले म्हणजे बाबा मिनिस्ट्री जातली, चेअरमॅनशीप घेतली जाल्यार हांव थंयच उरलो. ना, तशें ना. चेअरमॅन कितें पळय, तुमी जाणा तो प्रश्न नासलो, बट प्रश्न असो आसलेलो कितें बाबा चेअरमॅनशीपूय घेतली म्हणून तशी मिनिस्ट्री मेळटली अशें मेळपाना अशें नासलें. बट खंय तरी म्हाका दिसतालें कितें बाबा चल सद्या हांव लोकांक लागून वावर करुया, काम करुया, म्हणजे डेव्हलपमेंटाची कामां करून घेवया. कित्याक एक खंयची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली ती पयली कंप्लीट करुया, आनी त्या प्रमाणे ती कंप्लीट करपाक लागून हांव रावलो. बट मिनिस्ट्रीची तूं म्हणटा कित्याक म्हाकाच न्हू, आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांकूय खूब जाणांक दूख लागलेलें आसा. बट खंय तरी एक सॉफ्ट कॉर्नरूय आसा. इट इज बोथ वेज. सो सॉफ्ट कॉर्नरूय आसा लोकां कडेन. आनी आतां एकूच लक्ष दवरलेलें आसा कित्याक आतां टायम कमी आसा. नदर 1.5 वर्स उरला इलेक्शनाक. तेजे पयलीं आमचे म्युनिसिपालिटीचे इलेक्शन आसा. सो ना माय होल कॉन्सन्ट्रेशन इज ऑन द कॉन्स्टिट्युएन्सी. बाबा आमची कावन्सील इलेक्शनाक जिखून येवंक जाय आमकां. तेच प्रमाणे आमकां परत आमचें एसेंब्ली इलेक्शन आसतलें. ते एसेंब्ली इलेक्शनाकूय लागून जिखून येवपाक लागून फूल फ्लेज जी तो टायम म्हाका आसा उरला, तो टायम तो लोकांक लागून वावरपाचो आनी कॉन्स्टिट्युएन्सीन काम करपाक लागून हांव फूल टायम. कोण ओपोनंट अशें पळयता तुमी कॉन्स्टिट्युएन्सीक आतां? म्हणजे एक्स आमदार जर पळयत जाल्यार तो मिलिंद आसा. ही इज ऑल्सो बीजेपी एंड नाव यू आर ऑल्सो बीजेपी. सो पळय कशें आसता, पॉलिटिक्सान ओपोनंट म्हणटा ते आसात. आमी म्हणूंक शकना हो ओपोनंट तो म्हणून. देर आर डिफरंट पार्टीज. आयज गोंयान आमच्या तूं पळयतलो कितलीशी भाशेची पार्टीज आसा. प्लस ओपोनंट आसात ते मागीर विदीन द पार्टी आसतले. आनी आफ्टर ऑल द डिसिजन इज वीथ द पार्टी. द पार्टी प्रेजिडंट जो आयज आमचो न्यूली पार्टी प्रेजिडंट जाला श्री दामू नाईक, तशेंच ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, हे सगळे जाण मेळून डिसिजन घेतले. पूण आतां पार्टी वर्सीस पार्टी जाली न्हू, दोगूय ओपोनंट एकाच पार्टीन, एका हितून दोन तलवारी उरोवंक शकना. ना, ते सगळेच कडेन आसता न्हू. म्हाज्याच कॉन्स्टिट्युएन्सीन अशें न्हू, ते सगळेच कडेन आसा. सगळेच कडेन तशें आसता. कित्याक आयज पार्टी इतली ग्रो जाल्ली आसा, भारतीय जनता पार्टी. कित्याक आयज कॅन्डिडेट चड जाल्लेले आसा पार्टी. बिकॉज तुमी बीजेपीकूच हरोवन बीजेपीन येयल्या. सो आयज खूब कडेन कॅन्डिडेट तशें सगळेच कडेन तीच परिस्थिती आसा. आनी आयज सगळे जाण इच्छूक आसा. तुमी आतां MLA लेवलाचेर पळयता, बट तशें आमकांय खूब प्रॉब्लम जाता जेन्ना आमी कावन्सील इलेक्शन करता. कित्याक एवरी वॉर्डान अशें आसता कित्याक आमचेच जे म्हाजेच स्ट्रॉंग सपोर्टर आसता, म्हाजे वांगडा रात दीस काम करपी, तसले 4-4 जाण 5-5 जाण आपूण रावपाक सोदता. तेजे भितर लास्टाक एकट्याकूच कोणाक तरी डिसिजन जाता दिवपाचें. तशें. बट हाऊ यू सी एज अ MLA अपोनंट म्हणून कोणाक पळयता? पळय आयज ओपोनंट म्हणून हांव कोणाक पळय, आय कॅनॉट बी ओवर कॉन्फिडंट. कित्याक आयज म्हाका खबर आसा, कित्याक हांवें आयज इलेक्शनान 3 इलेक्शनां केला आनी भितरलो मॅक्सिमम इलेक्शन हांव हरला. आनी आय ऑलवेज लॉस्ट बाय अ स्मॉल मार्जीन. दोनूय जावं स्मॉल मार्जिनान डिफीट जाता. आख्ख्या लोकांक खबर आसा. 70 वोटांनी कितें लास्ट टायम बिफोर इलेक्टेड येयले. सो तेज्या लागून म्हाका खबर आसा. आनी हांव इलेक्टूय येता जालो तेन्ना 2000 ओवर वोटान जिखून येयला. बट तरी आसून हांव ओपोनंटाक केन्नाच हांव कमी लेखना. हांव सदांच ओपोनंटाक तितलोच रिस्पेक्ट दिता. कित्याक बाबा लास्टाक इट इज अ पॉलिटिकल पार्टी. तुमकां दिसता डिसिजन वॉज रायट एंड टुडे यू आर हॅपी? सी, डिसिजन वॉज एब्सोल्युटली रायट इन द इंट्रस्ट ऑफ द पीपल ऑफ मोर्मुगांव. जेन्ना लोक तुजेर एक विश्वास धरून तुका जिखून हाडटा, आमदार करता, आनी आमदार केल्या उपरांत तेंची सगळ्यांची अपेक्षा आसता बाबा आपलें काम जावंक जाय, आमचें डेव्हलपमेंट जावंक जाय. आनी तेज्या लागून हांव तुमकां खरेंच मनानसून सांगता कित्याक आय एम रियली सॅटिस्फायड अलॉंग वीथ माय पीपल. कित्याक आयज हांव पळयता जो कनेक्ट आयज हांवें लोकां कडेन दवरलेलो आसा, आनी आयज लोकांक म्हाज्या बाबतीन जे सॉफ्ट कॉर्नर आसा, आनी लोक खूब पॉझिटिव्हली आमच्या बाबतीन उलयता थंयसर. आनी म्हाजे कॉन्स्टिट्युएन्सी जी आसा ती व्हडली कॉन्स्टिट्युएन्सी, स्मॉल कॉन्स्टिट्युएन्सी. इट इज वीथ जस्ट 20,800 वोटर्स. आनी तूं एक मिनी इंडिया म्हटल्यार जाता.
म्हणजे सगळे समाजाचे लोक, सगळे रिलिजनाचे लोक आनी आख्खे इंडियेचे लोक, ते मागीर आमचे UPचे लोक जावं, आमचे कर्नाटकाचे लोक जावं, ओरिसाचे जावं, बिहारचे जावं, सगळे दिल्लीचे जावं, आख्खे इंडियेचे लोक आमचे ते कॉन्स्टिट्युन्सीन आसा, स्थानीक जाल्लेले आसा थंयसर. कित्याक तुमकां खबर आसा ते पोर्ट आसल्या कारणान सगळे कडसून लोक येवन येयले. आमचे गोंयचे सुद्दां 10 गांव, म्हणजे ती कॉन्स्टिट्युन्सी जी तयार जाल्या की 10 गांवचे लोक येवन थंय सेटल जावन ती कॉन्स्टिट्युन्सी तयार जाल्या. नाजाल्यार पयलीं सडा म्हणटा तो नासलो, ते फक्त एक जंगल कशें असलेले, दाबोळी, वास्को आणि ते मर्मगांव इनडायरेक्टली एकामेकाचे कॉन्स्टिट्युएन्सी जप करून कळायना, म्हणजे लायक सो स्मॉल कॉन्स्टिट्युएन्सी. आता तुम्ही जसे पोर्ट म्हटले म्हणून तो विषय आता फुडें येयलो, तो मेन म्हणजे कोल. आता जर आमी कोलाचेर उलयतले, कितलीशींच वर्सां हेजेर चालू आहा, तुमी सुद्दां हेजेर आंदोलनां पयल्या, प्रोटेस्ट केल्या, खूब जाला. पूण इज इट रियली सॉर्टेड इशू? म्हणजे जशें आमी म्हणटा की कोल ते पोल्युशन जाता, ते पोल्युशन एक मेजर मुद्दो तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आहा तो कोल हँडलिंग. जाल्यार हें खंय एक्झॅक्टली पावलां? फॅक्ट सांगा, म्हणजे कोण कितें स्टेटमेंट करता इज अ डिफरंट स्टोरी. यू बींग फ्रॉम दॅट कॉन्स्टिट्युएन्सी असो हात गुणलो की लोकांच्या घरांत डस्ट लागता काय ना? पळय, कितलीशीं वर्सां जालीं थंयसर कोल्ड हँडलिंग चलता. म्हणजे तुमी पळोवपाक गेले, हिस्ट्री काडपाक गेले, इट इज ऑलमोस्ट मोर दॅन 25 years. सो हांव ते हिस्ट्रीन वचना, कोल कोणें हाडलो, कितें जालो तें सगळ्यांक खबर आसा. आतांची परिस्थिती सांगा. आतांची परिस्थिती अशी आसा थंयसर, कितें कोल्ड पोल्युशन हें जातात, हांव ना म्हणना. कित्याक आयज पर्यंत कोणेनूच तेजेर लक्ष घालूना बाबा हो कोल पोल्युशन, जो डस्ट पोल्युशन, बेजिकली आमी कितें म्हणटा सगळे जाण कोल पोल्युशन न्हू, तो डस्ट पोल्युशन, जो कोलासून जो डस्ट येता पळय तो डस्ट पोल्युशन हो जातात थंयसर. आनी तो कसो कमी करपाचो हेजेर आयज पर्यंत कोणेनूच विचार केल्लो ना मुर्मा गोवा. हांव अशें म्हणना कितें हांव थंयसर 100% सक्सेस जाला म्हणून, बट खंय तरी म्हाका एक मनान समाधान मेळ्ळेलें आसा कितें एटलिस्ट हांव खंय तरी 50% तो रिड्यूस करूंक शकलो डस्ट पोल्युशन. गेल्या 5 वर्सांत तुमी 50% देंवयले. हांवें गेले 3 वर्सां भितर, 3.5 वर्सां भितर हांवें 50% तो रिड्यूस करपाक शकलो. आनी तेज्या लागून म्हाका ऑनरेबल चीफ मिनिस्टराक हांव खूब मना काळजांसून धन्यवाद म्हणटा, कित्याक तेणेन म्हाका सपोर्ट केलो. JSWक आफोवन उलोवन आमचे कडेन मिटिंग्यो करून आमी तेंच्या कडेन 3-4 मिटींग केली, तशेंच अडानीच्या लोकांक आफोवन, आनी तेंचे डिसिजन घेवपाक लागले की बेगीनच्या बेगीन थंयसर एक डोम घालचो म्हणून. आनी ते प्रमाणे थंयसर तेंच्यांनी एक डोमाचें काम स्टार्ट केलेलें 1.5 वर्स पयलीं, आनी आयज ते कंप्लीट जाल्लेलें आसा. पूण JSWन कंप्लीट केलें. वॉट अबाउट अदानी? आतां 19 तारखेक ह्या म्हयन्याच्या 19 तारखेक थंयसर आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर येवन ते इनॉग्रेट करपाचो आसा थंयसर. तेच प्रमाणे जो अडानी आसा, अडानीकूय सांगलेलें आसा आमी डोम घालपाक. आयज अडानीचेवूय प्रोसेस चालू आसा. आनी हांव तुमकां इतलेंच एश्युरन्स दिता कित्याक हांव ते 100% अडानीकूय थंयसर डोम घालपाक लायतलो. बट आयज कितें केलां, सद्या तांकां टायम कमी आसल्या कारणान सद्या जो पोल्युशन अडानीचो येता, डस्ट पोल्युशन, तेज्या लागून हांवें तेंचे कडेन रिक्वेस्ट करून सद्या आमी 5 मिटराची विंड स्क्रीन घालपाची आसा. ओके. ऑलरेडी आमी तेजे फावंडेशन टेम्पररी अरेंजमेंट, सो खंय तरी आमी डस्ट कंट्रोल करूंक शकतले. सो हांव म्हणटा तेजे भितर 100% कंट्रोल जावपा ना, बट खंय तरी प्रिकॉशन पळय आयज कोणेनूच हो स्टेपूच घेवनासलो प्रिकॉशन करपाचो. हांवें खंय तरी हो प्रिकॉशन घेवपाक लागून हे विंड स्क्रीन घालपाची तरी अडानीचे केल्लेले आसा. तेच प्रमाणे JSWक हांवें डोम घालपाक लायलेलो आसा. तेच प्रमाणे ज्यो गाडयो, कोलाच्यो गाडयो जे ट्रकांनी भरून वास्को सिटीनसून वयताले, मागीर म्हाजे मुर्मगांव कॉन्स्टिट्युन्सीन वयताले, म्हणल्यार कशें देस्तेरू, जेटी, बोगदा, सड्यार हे कॉन्स्टिट्युन्सीन वयताले, म्हणल्यार चडटना गाडयो वयतना फाटल्यान सगळें ट्राफीक जाम जातालें आनी फूल तो कोल पडोवन ते डस्ट चड जातालो. आयज एक गाडी कोलाची आमच्या कॉन्स्टिट्युन्सीनसून वचना, ना वास्को सिटीनसून वचना. सगळ्यो ज्यो न्यू फ्लायओवर जाला थंयसून आउट एंड आउट वर्नापुरीसून भायर वयता. सो दॅट हॅज गिवन अ रिलॅक्सेशन ऑफ मोर दॅन 90% रिलॅक्सेशन टू द पीपल ऑफ मुर्मा गोवा ट्रान्सपोर्टान. जो ट्रान्सपोर्टाचो डस्ट पोल्युशन जातालो 90% एक गाडी वचना आमच्या कॉन्स्टिट्युन्सीनसून या वास्को सिटीन. सो दीस आर द प्रिकॉशन वॉट आय हॅव टेकन, जे आयज पर्यंत कोणूच घेवंक शकना थंयसर. सो खंय तरी हांव आनी बट स्टील आय एम सेईंग तरी पासून हांव सॅटिस्फायड ना. इतले सगळे करून 50%च तुमी कंट्रोल करूंक पावता. तरी पासून हांव सॅटिस्फायड ना. हेच सांगता तुका 50% कंट्रोल जो डस्ट पोल्युशन जे हँडल करता थंयसून जो येता पळय थंयसर खंय तरी JSWचो डोम येयल्या कारणान 50% जाल्लो आसा. आतां फाल्यां समज अडानीचो डोम स्टार्ट जालो आनी तोवूय भितर हे करपाक जालो, इट वील काम डावन. सो इट वील काम डावन टू अनदर 20%.
डस्ट पोल्युशन कशें आसा ते जातलेच, कित्याक आमी थंय रावता, आमचे लोक थंय रावता, आमी पळयता. पूण ते लोकांच्या जिवाचेर खेळटा अशें दिसना. दीस शूड बी अ मोर टॉप प्रायोरिटी एंड इट इज टू बी डन. डेफिनेटली वॉट यू आर सेईंग दॅट इज देर, बट गेली 25 वर्सां जाली थंयसर तो हँडल करता. एंड परत एकदां हांव तुमकां सांगता, कितें मुद्दाम हांव सांगपाक सोदतां, कित्याक खरेंच हांव ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंतांचो धन्यवाद म्हणटा ऑन बिहाफ ऑफ एंटायर मुर्मुगांव कॉन्स्टिट्युन्सी. कित्याक लागून तेणें जे केपिंग घातलेलें आसा, पयलीं कशें जातालें तांकां केपिंगूच नासलें, ते जाय तशें हँडल करताले. कोण 10 मिलियन टन करतालो, कोण 20 मिलियन टन करतालो, जाय म्हळ्यार केपिंगूच नासलें. आयज 100% CMान तांकां केपिंग घातलेलें आसा. दॅट जिंदाल JSW वील हँडल ओन्ली 5.3 मेट्रीक मिलियन टन्स, आनी तशेंच अडानी 5.2 मिलियन टन. हे आनी गेली आतां हांव जेन्नाच्यान आमदार जाला तेन्नासून आयज पर्यंत 1 टन सुद्दां वाडोवपाक दिवना. तुमी ते मॉनिटर करता? हांव कंटिन्युअस मॉनिटर करता. इवन एसेंब्लीन बीइंग फ्रॉम द रुलींग MLA तरी वचून एसेंब्लीन हांव हे कोलाचे विशयाचेर उलयत आसता. हे केपिंगाच्या बाबतीनूय हांव CMा कडेन उलयलां आनी CM ऑन द फ्लोर ऑफ द हावस एश्युरन्स दिल्लें आसा आपूण 1 टन सुद्दां वाडपाक दिवपाना. सो आय एम टोटली मॉनिटरींग दॅट. जे आनी म्हाका पूर्ण विश्वास आसा की हे केन्ना वाडोवपाक CM दिवपाना. लोकांक मिसगायड करता की आतां डोम घातला, आतां ते आनी वाडयतले, बट अजून पर्यंत आमी केन्ना वाडोवपाक दिवपाना. आनी लोकांक, आमच्या मुरगांवच्या लोकांक आनी आख्खे गोंयच्या जनतेक ऑन बिहाफ ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर उतार दिता की आमी 1 टन थंयसर वाडोवपाक दिवपाना. वॉट अबाउट डबल ट्रॅकिंग? आर यू स्टँड विथ इट? सी, डबल ट्रॅकिंगाचो जो स्टँड आसा पळय तो आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान घेतला स्टँड. सो त्या प्रमाणे आमचो स्टँड तोच आसा. कितें सगळे जाण कशें डबल ट्रॅकिंगाक एकूच सायडीसून पळयता की इट इज ओन्ली वील बी युटिलायज फॉर कोल ट्रान्सपोर्टेशन. पूण लँड एक्विजिशनाचें कितें? पळय, हांव तुमकां एक आमच्या गोंयच्या जनतेक एक आश्वासन दिवपाक सोदता. एक विश्वास दवरा गव्हर्मेंटाचेर, कितें हेन फुडें लँड एक्विजिशन म्हणटा तो 1 स्क्वेअर मिटर सुद्दां जावपाना. जे पयलीं जालें दॅट इज ओवर. आतां हेन फुडें कितें आसा, आमचे थोडे लोक आसा ते मिसगायड करता लोकांक, गोंयच्या स्पेशली आमच्या सावथ गोवाच्या लोकांक मिसगायड करता. बट एक गव्हर्मेंटाच्या तर्फे हांव सांगपाक सोदता की हेन फुडें जे लँड एक्विजिशन आसा पळय तो 1 स्क्वेअर मिटर सुद्दां लोकांचें आनी एक्विजिशन जावपाचें ना. सो हे 100% फक्त डबल ट्रॅकिंग जालें आनीकूय लँड एक्विजिशन करतले, हे करतले, हे लोकांक जे मिसगायड करता, रियली हांव सांगता तुका सॉरी, अशें लोकांक मिसगायड करचें न्हू. गव्हर्मेंट हॅज मेड इट व्हेरी क्लियर दॅन हेन फुडें 1 स्क्वेअर मिटरचो लँड एक्विजिशन जावपाक. सो यू सपोर्ट डबल ट्रॅक? No, I don't support double track. I am saying that the double track जी जाता पळय, it is in the interest of the state of Goa. ते फक्त आमी कोलाच्या सायडीकसून पळोवना, बिसायड दॅट बाकीची एक्टिविटीज जी आसा, टुरिजम एक्टिविटीज आसा, बाकीचे आमचे पॅसेंजर ट्रेन्स आसा, दॅट मीन्स यू आर विथ देम. विथ देम. आतां जेन्ना डबल ट्रॅकिंग नासली तेन्ना कोण हँडलिंग जायनासलो, तेन्ना ट्रेनीनूच सगळो कोल वयतालो न्हू. अजुनूय ट्रेनीनूच वयता कोल. सो जो कोल आमच्या गोंयाक लागून लागता दॅट इज व्हेरी स्मॉल क्वॉन्टिटी. आनी तुमी जाणा आय हॅव ऑलवेज बीन वोकल वेन इट कम्स टू कोल. आनी हांवें म्हाज्या मॅनिफेस्टोन तेन्ना घातलेलो कितें बाबा हो डस्ट पोल्युशन आसा तो हांव कंट्रोल करतलो. आनी खरेंच मनाक एक समाधान आसा कित्याक हांव तो कंट्रोल करूंक शकलो. ह्यान खंयच्याच पयलींच्या आमदारांनी जावं ह्या केन्नाच कोणें हेजेर इनिशिएटीव सुद्दां घेवन नासले. सो तेज्या लागून विथ द सपोर्ट ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर आय एम एबल टू एटलिस्ट कंट्रोल द डस्ट पोल्युशन. आता तुमचे पोर्ट आसा तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन, स्पायट ऑफ बींग 20,800 वोटर्स तुमच्या थंय, आनी पोर्ट एक जालो, मागीर सगळे म्हणजे टायम बॉम्ब कसो कॉन्स्टिट्युएन्सी, पयलीं थंय पेट्रोलियम आशिल्लें तें शिफ्ट केलें, अमोनिया आसा. सो इट्स लायक कॉन्स्टिट्युएन्सी इतली ल्हान आनी तातूंत हे सगळे तुमी तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन दवरला. इन स्पायट ऑफ दीज इंडस्ट्रीज बींग देर इन कॉन्स्टिट्युएन्सी, अनएम्प्लॉयमेंट अजून आसा. ना अशें ना, म्हणजे एवरीवेअर इट इज. थंय तुमच्याय कॉन्स्टिट्युएन्सीन भुरगे तुमचे कडेन येता आसतले जॉबा खातीर, हेज्या खातीर, जाल्यार अजून तो अनएम्प्लॉयमेंट रेशियो हेंच्या कडेन उलोवन भुरग्यांक जॉयनिंगेचे अजून कित्याक अशें करूंक ना? काय ते एक्सेप्ट करना, काय भुरगे थंय एप्लाय करना? अनएम्प्लॉयमेंट रेशियो कमी कसो करपाक शकता तुमी एज अ MLA? अनएम्प्लॉयमेंट इश्यू जो आसा तो फक्त म्हाज्याच कॉन्स्टिट्युएन्सी ऑल ओव्हर गोवा आसा आनी ऑल ओव्हर इंडियावूय आसा. बट आयज जे म्हाज्या कॉन्स्टिट्युएन्सीन अनएम्प्लॉयमेंट हे आसात ना न्हू. आनी आमकां सदांच दिसता की बाबा आमच्या भुरग्यांक थंयसर जॉब मेळचे म्हणून. आनी मॅक्सिमम जे पोर्टान जी एक्टिविटीज चलता थंयसर आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक काम करता ना न्हू, थंयसर काम करता, प्रायोरिटी दिता तुमकां, प्रायोरिटी दिता. बट आतां थोडी कडेन कितें जाला, MP आतां ते चडशे बत आसलेले
ते आतां प्रायवेटायज केल्लेले आसा. सो प्रायवेटायज केल्या कारणान तेज्या लागून आमी झगडटा पळय, ते प्रायवेटायज केल्या नंतर थंयसरले कितें जाल्लेलें आसा, थंयसरले जे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आसा पळय आमच्या लोकांक पयलीं मेळटाले. जेन्ना आमचे गोंयकार लोक थंयसर हँडल करता ते स्टिवडोरींग जे आसा ते आमचे गोंयकार करताले, जे लेबर कॉन्ट्रॅक्टर आसले ते आमचे गोंयकार, जे ट्रान्सपोर्टर आसले ते आमचे गोंयकार आसलेले. आयज कितें जालें, आयज ती प्रायवेटायज केल्या उपरांत हे आमचे सगळे गोंयकार लोक थंयसरले भायर पडला. कित्याक प्रायवेटायज केल्या आनी खंयच्या भायल्या कंपनीक दिल्ले आसा, कोण तरी मँगलोरचो ओनर आसा ताका दिल्लेले आसा हे 2 बर्थ नंबर 10 आनी 11. सो ते MPAन केल्लेले आसा. ते प्रायवेटायज जाल्या उपरांत ते कितें करता, ते मॉनोपॉली करता. सो हाजेर तुमचे एज अ MLA यू डोंट कीप अ स्टँड? कित्याक पळय MPA कडेन इट कम्स अंडर द सेंट्रल गव्हर्मेंट प्रिव्यू. सो आमचो फक्त आमी ऑनरेबल चीफ मिनिस्टराक हेजे बाबतींत इन्फॉर्म करता आनी चीफ मिनिस्टरान हॅज स्पोकन टू अवर ऑनरेबल युनियन मिनिस्टर फॉर शिपींग, तेजे कडेन उलयलेलो आसा आनी हेजेर सोल्युशन हांव काडपाक प्रयत्न करता आनी पूर्ण खात्री आसा की म्हाजेर हांव हेजेर सोल्युशन काडटा. बिकॉज तुम्ही इतलो कोल इनहेल करता, इतलो त्रास काडटा आनी तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीक त्रास काडून सुद्दां जर तुमकां एम्प्लॉयमेंट जर प्रायोरिटीचेर मेळना जाल्यार यू डोंट फील इट वील बी अ फेलियर ऑन यू? नो, कशें आसा थंयसर पोल्युशनूय आसात. आतां पयलीं तुमकां खबर आसा MPA जे एम्प्लॉयमेंट करताले केदे व्हडले तेंचे वर्कर्स आसताले, कितले लोक एम्प्लॉयड आसलेले तेन्ना. मोर देन अरावंड 8,000 बीन लोक ते एम्प्लॉय. अजुनूय कांय ना म्हणल्यार 5,000 लोक आसा जे आमचे पेन्शनाचेर आसा थंयसर. बट नाव दॅट स्ट्रेंथ हॅज कम डावन टू 1,200 कितें. सो इतलेच उरलेले आसा थंयसर लोक. बट आयज इतले आसतना सुद्दां आयज MPA खंय तरी म्हाका दिसता एक व्हडली चूक केल्लेली आसा. 2012 जेन्ना मायनींग बंद जाली गोंयांत, कित्याक MPA इज टू सक्सीड बिकॉज ऑफ मायनींग एक्टिविटीज. आनी जेन्ना 2012 मायनींग बंद जालें, आयन ओर स्टॉप जालो जाल्यार आख्खी MPT कॉलेप्स जाली. सो देन दे हॅड टू सर्च फॉर न्यू गुड्स ऑर प्रोडक्ट टू इम्पोर्ट ऑर एक्सपोर्ट. आनी त्या प्रमाणे जेन्ना तेंचे कडेन ती लॉसान वयपाक लागली, दे स्टार्टेड प्रायवेटायझींग ऑल द बर्थ्स. आयज तुमी पळयता थंयसर JSWक दिला बर्थ, ते प्रायवेटायज जाला. मागीर आमच्या अडानीक दिला, ते प्रायवेटायज जाला. बट यू विल मेक शुअर दॅट लोकल्स विल जॉइन. लोकल आतां पळय हेजे भितर जे आमची वेस्ट इंडिया आसलेली पळय थंयसरूय येता. थंयसर आतां येदो व्हडलो आमचो थंयसर पोर्ट येता. थंयसर आमची जी बोटी येता, फॉरेन शीप येता पळय, तो आतां इंटरनॅशनल लेवलाचेर जाल्लो आसा. आतां तेच म्हणटा हांव, देर आर सो मेनी बिझनस पीपल आर देर, लायक गोंयचे टॉप बिझनसमॅन इन युअर कॉन्स्टिट्युएन्सी. JSW म्हण, अदानी म्हण, म्हणजे इतले लोक थंय आसा आनी इतल्यो गजाली घडटा जाल्यार तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीक थंय बाय डिफॉल्ट जॉब मेळटा. ना जॉब मेळटात, हांव तुका ना म्हणना. बट थंयसर जॉब जे मेळटा पळय ते लिमिटेड आसा. तितले मेळोन सुद्दां ते पावना. तितले मेळोन सुद्दां पावना. JSWनी आमचे कॉन्स्टिट्युएन्सीचे गोंयचे लोक कामाक आसा. तशेंच आमचे अडानीन सुद्दां आमचे लोक कितलेशे कामाक आसा जेंकां हांव वळखता. आनी आमी केन्ना कोणाक रिकमेंड केलो बाबा क्रेन ऑपरेटर जावं कितें जावं जाल्यार दे वील नेवर से नो. ते आमचे घेतात, ना अशें न्हू. आतां थंयसर मेन म्हणटा ते तुमकां सांगता जॉब एम्प्लॉयमेंटाक लागून CMन आमकां खूब हेल्प केल्लो आसा. आतां थंयसर एक व्हडलो इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल येता. सो जेन्ना क्रूज टर्मिनल थंयसर आतां ऑलरेडी काम चालू आसा, तरी पासून गेल्या सिजनाक 60 बोट्स येयली, क्रूज येयले, 60 क्रूज येयले. सो नाव एकदां तो फूल फ्लॅश जाल्या उपरांत मोर देन 200 बोटी जी आसा थंय येतली आनी ऑपॉर्च्युनिटी थंयसर ते येयले उपरांत. आतां थंयसर जे आमचे म्हाजे कॉन्स्टिट्युएन्सीचे वास्कोचे, दाबोलीचे आनी कुट्टायचे चारूय कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक थंयसर जेन्ना क्रूज येता तेन्ना सगळे टॅक्सीवाले जे आसा तांकां थंयसर बिझनस मेळटा. करेक्ट. म्हाका दिसता म्हणजे इट इज व्हेरी हॅपनिंग कॉन्स्टिट्युएन्सी. आनी क्रूज टर्मिनल एकदां जालो जाल्यार मॅक्सिमम एम्प्लॉयमेंट आमच्या लोकांक मेळटलें. दुसरी गजाल एक बिफोर MPA तुमी म्हटलो थंय येदो व्हडलो डंप गार्बेजीचो हॉस्पिटलाच्या ऑपोजीट MPAचा, इज इट क्लियर्ड ऑर इज इट देर आर चान्सीस ऑफ क्लियर? बिकॉज दॅट इतले स्मेल आनी लोकांचे थंय म्हणणें आसा की तो डंप क्लिनूच जायना. हो डंप परत आसा तो पयलींसून आसा थंयसर. आतां कितलींशीं आतां म्हाजो स्टेप पळोवपाक गेलो तुमी मुद्दम थंय येवन चॅक करा. पयलींचो जो डंप आसा तो सगळो क्लियर केलो. ओके, तो क्लियर करून सगळो थंयचो डंप केला. आतां न्यू जो डंप येता पळय तोय आमी ऑलमोस्ट क्लियर जाल्लो आसा. म्हणजे हांव म्हणना फूल क्लियर जालो, बट थोडोसो आसा थंयसर. बट आतां कितें आसा फूल फ्लॅज आमी ते क्लीन करून घेता. आनी पयलींच्या भाशेन जो पयलीं जितलो वास येतालो आनी बाकी स्मेल तुमी म्हणटा पळय येतालो तो आतां खंय तरी कंट्रोल जाल्लो आसा. हांव अजुनूय म्हणना कितें फूल बंद जाल्लो आसा. जेन्ना जेन्ना वारो मारता पळय तेन्ना लोकांक त्रास जाता ते हांवूय जाणा. बट लास्टाक कितें आसा डंपींग यार्ड खंय तरी आमकां जावो पडटलो. आतां तो खंयसरूय शिफ्ट करपाक गेलो जाल्यार ते तूं जाणा आयज खंयसरूय कितें करपाक गेले जाल्यार ते
एजिटेशन बट करतले यू हॅव टू गेट अ सोल्युशन फॉर इट टू द क्लीन. ऑफकोर्स इट इज क्लीन, इट इज डे बाय डे आमी एवरी डे तेजो क्लिनींग जाता. तसो तुका जो पयलीं भशेन हीप आसलेलो डंपाचो हीप बीन आसा तसलो तुका कांयच दिसपाना थंयसर. आमी ते ऑलमोस्ट सगळे क्लियर केल्लेले आसा. तेजे भितर भरपूर गजाली आसात, बारीक बारीक वतलो जाल्यार वेळ ऑलमोस्ट सोंपला. लास्ट प्रश्न विचारता, जो व्हायरल व्हिडिओ गेल्लो तुमचो आनी काशिनाथ शेट्येचो, जो गव्हर्मेंट आनी खूब कडेन आमी तो व्हायरल व्हिडिओ पळयलो, कितें एक्झॅक्टली क्लॅशीस जाले? बिकॉज ही इज बीइंग अ गव्हर्मेंट सर्वंट ऑल्सो अँड यू बीइंग अ MLA. इट वॉज अ टसल वीच वी सॉ की पब्लीक प्रॉपर्टी आनी लोकांच्या प्रॉपर्टीन कितें तरी आपूण घालता आनी तुमी थंय येवन खंय तरी स्टॉप करता. MLA तो आयकना. भरपूर गजाली व्हायरल गेल्लो. सो फॅक्ट कितें तो व्हायरल व्हिडिओचो? पळय, व्हायरल व्हिडिओचो फॅक्ट एकूच तुका सांगपाक सोदता. हांव जेन्ना एक आमदार आसा म्हाज्या कॉन्स्टिट्युन्सी, जाल्यार आय हॅव टू लूक आफ्टर द इंट्रस्ट ऑफ माय पिपल. त्यो ट्रेडिशनल वाट्यो आसा, त्यो आतांच्यो वाट्यो न्हू, त्यो आमचे पोर्चुगीज टायमा वरसून वाट्यो आसा. इलेक्ट्रिसिटी मागीर येयले, ते क्वॉर्टर्स इलेक्ट्रिसिटी मागीर येयले आनी थंय घरां जी आसली ती पयलींसून आसा. आनी त्या घराक जेन्ना इलेक्ट्रिसिटी क्वॉर्टर्स ते येयले जाल्यार तेंच्यांनी कंपावंड घातलो. आनी तेन्ना कंपावंड घालतना ह्यो ट्रेडिशनल वाट्यो तेन्नाच्यान आसा, तांकां सोडला ती वाटी. 4 कडेन ती वाटी आसा आनी ते पयलींसून आसा. मदींच इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट खंयसून तरी जागे जाले आनी आतां येयले आनी म्हणटात 3 वाट्यो आमी बंद करतले आनी एक दवरतले. मागीर तेन्ना हांव CM कडेन उलयलो आनी सगळें जालें. वचून इन्स्पेक्शन बीन करपाक लायलें म्हाका आनी तें जालें. परत सेकंड टायम ते येयले, आमी परत 2 वाट्यो बंद करतात, 2 दवरता. हांवें म्हणलें ना, म्हणलें ट्रेडिशनल वाट्यो हांकां करनाका, कितें आसा तें हांव तुमचे कडेन मागीर. परत मिटींग जाली आमची ऑनरेबल चीफ मिनिस्टरा कडेन एलॉंग वीथ आमचो स्टिफन फर्नांडीस तेजे कडेन जालें आनी तांकां सांगलें बस सद्या तुमी कांय करनाका, आमदाराक घ्या, थंयसर इन्स्पेक्शन करा आनी तेजेर मागीर डिसिजन घ्या. हें हांव तुका फॅक्च्युअल इन डिटेल तुका सांगता. ती म्हाजे कडेन सगळी आसा. आनी मागीर तेंच्यांनी एक लेटर काडलें की दे शूड बी अ इन्स्पेक्शन एलॉंग वीथ द MLA, लोकल MLA, एलॉंग वीथ द स्टाफ, आनी कितें तरी तेजेर सोल्युशन. ते इन्स्पेक्शनूच जावना, हो खंयसून तरी येयलो, टॉप थंयसर येयलो आनी आनी डायरेक्ट काम स्टार्ट केलें बंद करपाक. म्हाका थंय लोकांचे लोकांचे फोन येवपाक लागले, अशें अशें जालां म्हणलें. बट ही हॅड कम विथ द ऑर्डर न्हू? ही हॅड कम विथ दॅट ऑर्डर. कसली ऑर्डर? पयलींची ऑर्डर येयलेली. तेज्या उपरांत ऑर्डर म्हाजे कडेन, हांवें ती मागीर दाखयला, प्रेसाकूय दाखयला, कित्याक बाबा तें इन्स्पेक्शन केल्या शिवाय थंयसर कांय सद्या हें करनाका न्हू. MLA शूड गो फॉर इन्स्पेक्शन एलॉंग वीथ MLA, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. सो थंयसर तो येयलो आनी काम स्टार्ट करपाक लागलो. थंयसर लोकांनी फोन केलो आनी लोकांनी सगळ्या बायलांनी मेळोन तेजें काम थंयसर आडयलें. आनी जेन्ना हांव थंयसर गेलो आनी तांकां सांगलें, बाबा बऱ्या भशेन ताका सांगलें, हे लोक सद्या हे इन्स्पेक्शन जावनी, मागीर ना, आपल्याक ऑर्डर आसा, आपूण हें करतलो. एंड दॅट वॉज द थिंग. सो आय हॅव टू स्टँड वीथ माय पीपल. फॉर मी माय पीपल आर गॉड. हांव लोकांक, म्हाज्या मोरमुगांवच्या लोकांक म्हाज्या देवा भशेन मानता. तांकां कसलो त्रास जावप म्हणल्यार हांव खंय तरी म्हाका त्रास जालेल्या भशेन समजता आनी तेज्या लागून ताका हांवें तें करपाक दिवना, ताका आडयलें आनी तेणेन मागीर तो व्हडलो बोबाय घातलो, हें केलो. तेजी काशिनाथ शेट्टीची आमकां संवय आसा. आफ्टर ऑल ही इज अ गव्हर्मेंट सर्वंट प्लस अ एक्टिविस्ट. वी आर ओनली वर्किंग फॉर द पीपल अँड बीइंग अ लोकल MLA आय हॅड टू स्टँड फॉर द पीपल ऑफ माय कॉन्स्टिट्युन्सी. ओके, आतां म्हाका दिसता ऑलमोस्ट सगळ्यो गजाली आमी खुबश्यो डिस्कस केल्ल्योच आसा. बिफोर आय वायंड अप, Sankalp is now BJP MLA and Sankalp will remain as BJP MLA henceforth. See, definitely, jenna ek loyalty मनशाची आसता. When I was with the Congress, I was there working loyally with that party. Today I have joined BJP and I have. ती loyalty खंय गेली? BJP जॉइन जाले, loyalty सोंपली. हांवें तुमकां अजुनूय सांगलें, आयज हांव एकटोच असो ना, सगळ्यांचे. आनी सर्टन टायम येता मनशाच्या लायफान कितें यू हॅव टू टेक द डिसिजन. आनी तो जर डिसिजन हांवें घेवन आसलो जाल्यार आयज हांव जितले तुमचे कडेन आयज हांगा बसून उलयता ते उलोवंक शकपाचो न्हू डेव्हलपमेंटाच्या बाबतींत. काँग्रेस आमदारांनी कांयच डेव्हलपमेंट करूं ना. तुम्ही मुद्दाम वचून पळया तेंच्यांनी कितें डेव्हलपमेंट केलेलें सीएमान ते काँग्रेस आनी BJP फरक दवरूंक ना म्हटलं. बट तरी सगळे कामां आमी सगळ्या आमदारांची आपूण कामां केला. 100 कोटी सुद्दां तांकां अलॉट केला. सो बाकीचे जे आसा मेन प्रोजेक्ट आसा बाकीचे आसा ते जे म्हाज्या कॉन्स्टिट्युन्सी जाला ते केन्नाच जावंक शकपाचे ना. पयलींचे सुद्दां BJPचे आमदार आसले बट ते सुद्दां करूंक शकूना. ते प्रोजेक्ट हांव हाडूंक शकलो. आनी आयज जेन्ना भारतीय जनता पार्टी बरोबर काम करतना आयज जो कॉन्फिडन्स पार्टीक आयज म्हाजेर आसा, कित्याक आयज जेन्ना काम करता जाल्यार सगळ्या पार्टीच्या प्रोग्रामांत आमी इनवॉल्ड आसता. आयज खंयतरी बाकीच्या स्टेटीन इलेक्शनां जाता थंयसर इन्चार्ज म्हणून
एक थोड्याच आमदारांक धाडटा तेजे भितर हांव आसता तो मागीर तेलंगणा आसूं महाराष्ट्र आसूं दिल्ली आसूं खंयसरूय रिमेन विथ बीजेपी आसूं दॅट इज 100%. तेजे भितर मात सुद्दां येणाऱ्या असेंब्लीक बी अशें कांय ना दुबाव ना बिकॉज 2 बीजेपी जाल्या न्हू म्हणटकूच तेका तिकीट मेळ्ळी आपूण चल्लो अशें बी कितें तशें कांयच ना म्हाज्या बाबतींत तर तशेंच कांय ना. आनी हांवें तुमकां आतां सांगलां तशें इट इज ऑल डिसिजन ऑफ द पार्टी प्रेसिडेंट दामो नायक एंड ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत. आनी म्हाका फूल तेंचेर विश्वास आसा कितें बाबा जे आमदार आमी आसा आनी ऑन आमी काम केलां काय ना लास्टाक परफॉर्मन्स बेस्ड म्हटला परफॉर्मन्स बेस्ड आसा फाल्यां सिटींग एमएलएकूच दितले अशें ना म्हणला परफॉर्मन्स बेस्ड तिकेट. आनी म्हाका तेच म्हणटा आय वील ओन्ली गेट दॅट टिकेट ऑन माय परफॉर्मन्स बेस. सो आयज जे काम आमी करता बिकॉज आमी काम करता. हांव जर काम करनासलो हांव जर ओगी बसून आसलो जाल्यार म्हाका तो कॉन्फिडन्सूच आसपाचो न्हू. कित्याक आयज जे परफॉर्मन्स आमदारा भितर तुमी पळोवपाक गेले जाल्यार आय ऑल्सो स्टँड समवेअर. सो यू आर हॅपी विथ बीजेपी एंड स्टिक टू बीजेपी. आय विल डेफिनेटली देर इज नो क्वेश्चन अबाउट इट. ओके म्हाका दिसता हांगाच आमी थांबपाक जाय की फ्रॉम युअर जर्नी यू नो द मेजर जर्नी इज एक्चुअली काँग्रेस बट नाव बिईंग इन बीजेपी लास्ट इतली वर्सां तुमी बीजेपी बरोबर तुमी आतां हेजे फुडें तुमचें कार्य अशें चलयतले अशें तुमी म्हणलां तेजेरूच म्हाका दिसता आमी थांबता. तुमी स्टुडियोन आयले आनी सगळ्या गजालींच्यो जशें हांवें म्हणलें की कॉन्स्टिट्युएन्सी जरी ल्हान आसली जाल्यार त्या कॉन्स्टिट्युएन्सीन सगळे तरेचे लोक तुमकां मेळटा आनी कॉन्स्टिट्युएन्सीच्या भायल्यान सुद्दां जे तुमचेर एटॅक्स जाता किंवा तेजेर तुमचेर जे कितें स्टेटमेंट्स जाता तेजेर तुमी थंडपणे रिएक्शन करिनासतना खंय वचोंक जाय थंय वचून ती कामां आपली करून घेता. ती एक तुमची वे ऑफ वर्किंग. थँक्स अ लॉट तुमी स्टुडियोन आयले सगळ्या प्रश्नाची जापो दिली तेच्या खातीर देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. हे आशिल्ले संकल्प बाब जे व्हेरी यूथ लिडर वी कॅन कॉल इट आनी सदांच काम करीत ते वयर सरलेले आसात. आमी सगळ्यांनी तांकां पळयलां पार्टी खंयचीय आसूं पण ते सदांच लोकां बरोबर काम करता हें आमी तांकां पळयलां. चॅलेंज म्हणटा तो कोल नाव फ्रॉम 0 to 50% ते म्हणटा कोल कमी जाल्ले आसात. ऑल्दो स्टेटमेंट्स तेज्या वयर पर्संटेज लोकांनी केल्या लिडर्सांनी केल्या पण संकल्प बींग MLA ऑफ द मारगांव कॉन्स्टिट्युएन्सी ही हॅज सेड 50% आमी कोल हँडलिंग केल्लो आसा डस्टच्या बाबतींत पण हानीकूय 20% जातलो थोड्याच दिसान जेन्ना परत एक डोम अदानीच्या त्या कोल हँडलिंगाचेर जातलो तेन्ना आनीकूय कमी जातले. आनी डेफिनेटली कॉन्स्टिट्युएन्सीन खुबश्यो गजाली अश्यो तेंच्यांनी करपाच्यो आनी ओवरऑल जे मिनिस्ट्रीच्या बद्दल तेंच्या बद्दल जे चालू आशिल्लें ही इज हॅपी विथ वेर ही इज दॅट इज वॉट ही सेड. आतां हांगाच थांबता. पळयत रावात तुमचो आवडतो चॅनल राष्ट्र TV.